ठाकरेंनी उद्या शिवतीर्थावरती बैठक बोलवली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक पार पडणार आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्ताने मनसेच्या रणनीतीबाबत उद्याच्या बैठकीत चर्चा होणार आहे। सातारा नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता दाखवली आहे, मात्र शिवेंद्रराजेंनी निर्णय पक्षश्रेष्ठींवरती सोडल्यामुळे सस्पेन्स निर्माण झाला। तर मला नगराध्यक्ष व्हायचं असल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देऊन नगराध्यक्ष होणार, अशी मजेशीर प्रतिक्रिया उदयनराजे भोसलेंनी दिली आहे। आगामी निवडणुकीसाठी मावळमध्ये भाजपाकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। मावळमध्ये पक्षाला बळ देण्यासाठी आमदार महेश लांडगेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लोणावळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून सूर्यकांत वाघमारेंच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आले। मावळचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाच्या संभाव्य पाठिंब्यामुळे वाघमारेंची उमेदवारी लोणावळा नगर परिषदेची निवडणुकीमध्ये रंगत येण्याची शक्यता आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसेंचं मनोमिलन झालंय। या युतीला अभद्र युती म्हणत मंत्री संजय सावकार यांनी टोला लगावलाय। यावरती खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांसोबत तुम्ही युती केली, आम्ही तर कोणताच घोटाळा केला नाही, तर तुम्ही अभद्र युती म्हणता, अशा शब्दात खडसेंनी सावकार यांना सुनावलंय। कर्जत खोपोलीत शिंदेच्या शिवसेनेला धक्का बसलाय। आमदार महेंद्र थोरवे यांची साथ सोडून शेकडो कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय। भोरमध्ये भाजपाला खिंडार पडलाय। भोरच्या माजी नगराध्यक्ष निर्मला आवारे यांनी आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला। आवारेंच्या प्रवेशामुळे माजी आमदार संग्राम थोपटेंना मोठा धक्का बसलाय। मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदे, भाजपाचे आमदार राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरींनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेतली। यावेळेला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली। स्वराज्य शक्ती सेना पक्ष मराठवाड्यात पूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल, असा विश्वास करुणा मुंडेंनी व्यक्त केला। भंगार लोकांना Z+ सुरक्षा आहे, मात्र जरांगे पाटील समाजासाठी लढतात, त्यांना सुरक्षा का नाही, असा सवाल विचारत जरांगेंना सुरक्षा देण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली आहे। खडगवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चांवरती नारायण राणेंनी मोठं वक्तव्य केलंय। दोन्ही शिवसेनेची युती झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदेच्या शिवसेनेसोबत संबंध तोडणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। मनसेबाबत सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घेण्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। मनसेला मवियात घेण्याबाबतच्या प्रश्नावरून त्यांनी हे विधान केलं, तर काँग्रेसने मनसेबाबत टोकाची भूमिका न घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय। आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे। व्हीव्हीपॅटने मतदान झाल्यास शंका राहणार नाही, असंही पवार म्हणाले। आगामी निवडणुकीत बोगस मतदारांना मतदान करून देणार नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय, तर दुबार मतदारांना मतदानापासून रोखणार असल्याचंही ते म्हणाले। आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेच्या संजय देशमुखांनी केली आहे। वाशिममध्ये मवियासोबत अधिकृत युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती जिल्ह्यात भाजपाने नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकलंय। धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव सुरजी या ठिकाणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या चोपड्यात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। बैठकीतून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली असून निवडणुकीसंदर्भात लवकरच निर्णय होईल, असं प्रदेश उपाध्यक्ष संदीप यांनी स्पष्ट केलं आहे। वर्धा जिल्हा भाजपात नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी रीघ लागलेली आहे। येत्या 2 दिवसात उमेदवारी ठरणार असल्यामुळे इच्छुकांची भाजप कार्यालयात वर्दळ बघायला मिळते। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपाची बैठक पार पडली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान आमची युती करण्याची भूमिका आहे, आमदार संतोष बांगर यांच्याशी चर्चा करून यावरती तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया मंत्री अशोक उईकेंनी दिली। चोपडा नगर परिषदेच्या 15 प्रभागात 74 मतदान केंद्र असून निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण व्यवस्था
पूर्ण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उभाटा पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असून या यादीमध्ये संजय राऊतांचंही नाव आहे. एमआयडीसी, सिडको आणि महानगरपालिका तीनही यंत्रणांकडून वसूल होणारे ट्रान्सफर चार्जेस लवकरच पुनर्विचारात घेतले जाणार आहेत. संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील स्वयंनिर्मित पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली. मुंबईच्या अटल सेतूवरती सध्या रिसरफेसिंग काम सुरू आहे. हे काम मुंबईकडून उलवेला जाताना 5 ठिकाणी सुरू असल्याने ती लेन बंद करण्यात आली आहे. या कामावरून आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना लाज वाटत नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी वन विभागाच्या विश्रामगृहाबाहेर बसलेल्या कर्मचाऱ्यावरती वाघाने हल्ला करत उचलून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दरम्यान पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता पडताळली असता एआयच्या माध्यमातून हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याचं निष्पन्नास आलं. हा व्हिडिओ कोणी तयार केला याचा शोध सध्या घेतला जातोय. मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस बजावलेली आहे. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना जरांगेंना देण्यात आल्या. आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी विनापरवानगी उपोषण केल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली. मनोज जरांगेंचा नार्को टेस्टच्या परवानगीकरता एसपींकडे अर्ज करण्यात आलेला आहे. जरांगेंच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला असून धनंजय मुंडेंच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत. मनोज जरांगेंविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र येत जरांगेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान अधिवेशन चालणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे. या अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयकं मांडली जाण्याची सुद्धा शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 ते 12 नोव्हेंबर दरम्यान भूतानचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी भूतानचे राजे जिग्मे खेसर यांची भेट घेणार आहेत आणि भारत आणि भूतानच्या सहकार्याने उभारलेल्या 1020 मेगावॅट या 2 जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. विजय वडेट्टीवारांनी प्रताप सरनाईकांवरती जमीन लाटल्याचा आरोप केलेला होता. यावरती सरनाईकांनी उत्तर दिलं आहे. सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेली जमीन शैक्षणिक कार्यासाठी घेतली आहे. सर्व शासकीय प्रक्रिया करून ही जमीन घेतल्याचं म्हणत सरनाईकांनी आरोप फेटाळले. एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांवरती अनेक जमिनी खरेदी केल्याच्या आरोपावरती उत्तर दिलंय. खडसेंनी मी खरेदी केलेल्या जमिनी दाखवाव्यात, ते वेड्यासारखं करतायत असं महाजनांनी म्हटलंय. काँग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष रामू तिवारी यांची अचानक पदावरून उचलबांगडी करण्यात आली. रामू तिवारींच्या जागी पक्षांतर्गत गटबाजी असून अलिप्त असणाऱ्या संतोष लहामगे यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून महाराष्ट्रातील महारवतनाच्या आणि गायरान जमिनीच्या ताब्याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हंडोरेंनी या जमिनींवरती अनुसूचित जाती जमातींच्या कुटुंबांचा वडिलोपार्जित हक्क असल्याचं सांगत त्यांना परत हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. रुपाली चाकणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. रुपाली ठोंबरे कार्यालयातून निघून गेल्यानंतर चाकणकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, कर्जमाफी करा आणि पीक विम्याचेही पैसे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. जाहीर केलेली मदत आधी द्या, मग विकासावरती बोला असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. मराठवाडा दौऱ्यावरती गेलेल्या उद्धव ठाकरेंनी परभणी जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली आहे. सरकारने मदत केली नाही म्हणून खचून जायचं नाही, मुलगी पास झाल्यावर पेढी घेऊन मातोश्रीवरती या असं आवाहन उद्धव ठाकरेंनी त्या शेतकऱ्याला केलं आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात लघुशंका करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. या घटनेनंतर तरुणाने आत्महत्या केली होती. दरम्यान नवनाथ वाघमारे यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. संबंधित तरुणाला न्याय न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला.
मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांनी वंदे मातरम म्हणणार नाही असं वादग्रस्त विधान केलंय. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाल्याने हे गीत सर्वत्र गायलं जात आहे. असं असताना आसिफ शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी माळशिरसमध्ये बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव न घेता टोला लगावलाय. काही वेळा डोळ्यात माती टाकून कुस्ती जिंकता येते, पण आता आम्ही तयार आहोत मैदानात उतरण्यासाठी, असं जयकुमार गोरे म्हणाले. ओंकार हत्तीजवळ फटाके वाजवल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत वन विभागाने प्रसिद्ध पत्र जाहीर केलेलं आहे. इन्सुली परिसरामध्ये ओंकार हत्तीने विद्युत पंपाचा पाईप ओढल्यामुळे प्रवाहाचा धोका निर्माण झालेला होता आणि यावेळेला शेतकरी आणि वन कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फटाके वाजवले. यामध्ये हत्तीला इजा झालेली नाही असं वन विभागानं स्पष्ट केलं. कोल्हापूरच्या चंदगड परिसरात राजा हत्तीने धुमाकूळ घातलाय. चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांभरे, वाघोत्रे आणि खामदळे या परिसरातील नाचणी, भुईमूग, ऊस आणि भात या पिकाचं या हत्तीमुळे मोठं नुकसान झालंय. नंदुरबारमधील तोरणामाळकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जवळपास 3 वर्षांपासून या ठिकाणी बंद असलेली बस सेवा आणि रखडलेले प्रकल्प यामुळे 3 राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या तोरणमाळचा विकास रखडला. उपरुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली होती. या घटनेविरोधात सर्व डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काम बंद ठेवण्यात आलंय. जोपर्यंत डॉक्टरांना राज्य दलाची सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या ऊस दर आंदोलन हे अधिक तीव्र झालंय. दत्त साखर कारखान्याने मागील प्रमाणेच ऊसाला दर दिलाय, मात्र स्वाभिमानीने दर नाकारत ऊसतोड बंद ठेवण्याचा इशारा दिलाय. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबाने जमीन परत करण्याची मागणी केली आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी कवडीमोल भावात एकनाथ खडसेंनी जमीन मागितल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच रिपाईच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आहे. पार्थ पवार प्रकरणी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जमीन गैरव्यवहार प्रकरणी कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. कोल्हापुरात शिक्षक आमदार जयंत आसगावकरांच्या नेतृत्वात हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला होता. राज्य सरकारने शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणं बंधनकारक केल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बोरगावमध्ये 500 एकरवरती देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचं अधिवेशन पार पडलंय. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत फॉर्च्युनर कार, ट्रॅक्टर, थार आणि तब्बल 150 दुचाकी वाहनं बक्षीस म्हणून ठेवण्यात आली. हे पहिलं बैलगाडा मैदान असेल ज्यामध्ये इतकी मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत, असं हिंद केसरी संतोष वेताळ यांनी स्पष्ट केलं. खोपोलीत राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचा जल्लोष पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर विभागाने सांघिक विजेतेपद तर पुणे विभागाने उपविजेतेपद मिळवलं. कराड शहरात उत्तरालक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. महोत्सवात 150हून अधिक बचत गटांकडून स्टॉल उभारण्यात आले. या महोत्सवाचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी केलं आहे. क्रांती स्मृती वनात क्रांती प्रेरणा विवाह संपन्न झाला. नौसेनामध्ये लेफ्ट कमांडर असलेल्या हर्षवर्धन आणि प्रियंका यांचा हुतात्म्यांच्या सानिध्यात विवाह पार पडला. सासरच्या जाचाला कंटाळत विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. चांदवडच्या पिंपळगाव धाबली या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या घरासमोर विवाहितेवरती अंत्यसंस्कार केले.